आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला जरा तुमच्याशी बोलायचं. मलाही. बाहेर बोलूया. मला आय मीन मी एक मिनिट तुम्ही बोला आधी. नाही म्हणजे कशी सुरुवात करू तेच कळत नाहीये. तुमच्या मनाची अवस्था समजते मला आणि सगळे मुद्दे जरी खरे असले तरी आपल्याला मिळून याच्यावर विचार करायला हवा. वृंदा, मला असं वाटतं की आपण दोघेही सुज्ञ आहोत. आपल्या मनात जे काही आहे ते आपण एकमेकांशी बोलूच शकतो ना. मग हे असं पत्र लिहिण्याची काय गरज होती? पत्र आणि मी असं काय करतायत? तुम्हीच मला ती फाईल दिली ना, त्याच्यामध्ये हे पत्र होतं. नाही नाही म्हणजे हो, मीच तुम्हाला ती फाईल दिली, पण हे पत्र मी लिहिलेलं नाहीये. काय? उलट तुम्हीच मला शमिकाचं पुस्तक दिलं आणि सांगितलं की तिच्या बॅग मध्ये ठेवा. हो, त्या पुस्तकात हे पत्र होतं. बघा, हे तुम्हीच लिहिलंय ना? नाही, मी कुठलंही पत्र नाही लिहिलंय तुम्हाला. मगाशी सांगितलं ना तुम्हाला, ते आशालता काकूंनी ते पुस्तक दिलं होतं, ते शमिकाचं राहिलं होतं गार्डन मध्ये. आणि मला ती फाईल ओवीने दिली होती. एक मिनिट, मग एक पत्र कोणी लिहिलंय? नको नको नको, तू बोलूच नकोस माझ्याशी. मुक्ता, तू माझ्याशी बोलूच नकोस आता. एक मिनिट, तू पण माझ्याशी बोलू नकोस. तसंही तुला माझ्याशी बोलायला कुठे वेळ असतो, फक्त भांडणाला वेळ असतो. वेळ नसतो मला. वेळ नसतो मला. मला वाटलं तू समजून घेशील. मुक्ता, जबाबदारी आहेत माझ्यावर, नाही मिळत वेळ मला. जबाबदारी कोण नाकारताय? म्हणून काय आपल्यातलं प्रेम कमी झालं का? प्रेम कमी झालं प्रेम? हे तू बोलतेस? अरे ऍटलीस्ट मी तुला पत्र तरी लिहिलं. तू ते पत्र बघितलंस तरी का? त्याचं उत्तर देणं तर लांब राहिलं. मुक्ता, एक मिनिट, मी सुद्धा तुला पत्र लिहिलंय. तू कुठलं पत्र लिहिलं? मला नाही मिळालं तू लिहिलेलं पत्र. मग मला पण नाही मिळालं तू लिहिलेलं पत्र. तू मला पत्र लिहिलं, मी तुला पत्र लिहिलं, मग गेली कुठे आपली पत्र? मला माहिती कुठे गेली. एक मिनिट अजिंक्य सर, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका आता. अरे आकाश तेच सांगतोय. तुम्ही दोघांनी जी एकमेकांना पत्र लिहिले ते येत का? हा, हे मीच लिहिलेलं पत्र आहे. ते मला सापडलं. हा, हे माझं आय मीन मी मुक्तासाठी लिहिलेलं पत्र आहे. हा, बघितलंस मुक्ता, हे पत्र मी लिहिलं होतं तुला, म्हणून तुला मिळालं नाही. म्हणजे आता याच्यात सुद्धा माझीच चूक आहे. मी म्हंटल हिची चूक आहे आणि मी म्हंटल हिची चूक आहे. मी म्हंटल का तुझी चूक आहे? नाही, पण बरं झालं तुला नाही मिळालं ना ते पत्र. ते बरंच झालं, कारण तुझ्याकडे वाचायला वेळ कुठे? उलट मलाच बोलणार, माझ्याकडे वेळ कुठे? मग तू तरी दुसरं काय करतोस? तुला तरी मी दिलेलं पत्र वाचायला वेळ आहे का? अरे हो, शांत बसा. काय तुम्ही अल्ली सतत भांडत असता?
वेळ जात नाही म्हणून टाइमपास म्हणून भांडता का तुम्ही? ए दादा टाइमपास काय बोलतो तू? आता तू माझ्याशी भांडणार? माझ्याशी नाही. आता काय झालं? काय स्पेशल कारण आहे भांडायला? नाही काय नाही. काय नाही, काय आम्ही सगळं बघितलंय. हे दोघे ना टाइमपास म्हणून भांडत असतात. टाइमपास नाही ते, मी हिच्यासाठी पत्र लिहिलं होतं पण हिने वाचलंच नाही दादा. याने सुद्धा काय वेगळं केलं? एक मिनिट, पत्र कुठं आहेत? तेच मी सांगतोय, हे पत्र ते हे आहे. पत्र कोणासाठी आहे? कोणाच्या हातात आहे? कोण भांडतंय? मग उत्तर कसं मिळणार? हे घ्या, तुमची कुणाची काय घ्या. तुला लिहिलेलं मी. बरं बरं ठीक आहे, आता चिडचिड करू नका. मिळाली आहेत ना पत्र, उत्तर द्या आता एकमेकांना. आणि प्लीज भांडू नका हा. एकमेकांशी प्रेमाने बोला, मन मोकळेपणानं बोला. काय वृंदा अजिंक्य, बरोबर बोलतो ना मी? या दोघांना जे भांडू नका. हॅलो, हसले म्हणजे फसले. काय कोण हसले फसले? काय काय चाललंय? काय झालं? काय मी ते बोल ना. हे मुक्ता आणि आकाश भाऊजी भांडत होते हो. मग काय तर सारखे भांडत असतात बी. नाही पण झालं, आम्ही समजावलं त्यांना, नाही आता भांडण सोडवलं त्यांचं. हो, ते समजले म्हणून हसले, म्हणून म्हटलं हसले फसले. कमाल करता तुम्ही पोरं, खरंच कौतुक वाटतं मला तुमचा. नाही जरा ते बाजूला पूजा आहे ना सत्यनारायणाची, जरा कीर्तनाला जाऊन येतो. मी पण अगं कीर्तनाला चाललोय मी. हो मी पण येते. चला. चांगली गोष्ट आहे. चल 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 आलं. सावकाश. मग आता पुढचा प्लॅन काय? सांगणार सगळं सांगणार.